या बातमीचे प्रायोजक आहे जमझम पार्क। सोलापुरात जमझम पार्क आपल्यासाठी घेऊन आले आहे अत्यंत कमी दरात ओपन प्लॉटची सुविधा, तेही महानगरपालिकेच्या हद्दीतील नई जिंदगी परिसरात। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल दिलाय। नार्वेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांची असल्याचं शिक्कामोर्तब केलंय। काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांचे असल्याचा निर्णय दिला होता। त्यानुसारच नार्वेकरांनी निर्णय दिलाय। तर विधिमंडळात असलेले बहुमत याच्या आधारे निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची असल्याचा निर्णय घेतला होता। त्यामुळे नार्वेकर देखील याचा आधार घेण्याची शक्यता होती। त्यानुसार नार्वेकरांनी विधिमंडळातील संख्याबळ आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा संदर्भ घेत राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवारांचीच असा निकाल दिलाय। दरम्यान राहुल नार्वेकर यांनी यावेळी निकाल देताना म्हटले की 30 जून 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडले होते। दोन्ही गटांनी मूळ राष्ट्रवादी आपली असल्याचा दावा केलाय व राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेबाबत कोणताही वाद नाहीये। दोन्ही गटांना आपलं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात आली आहे। तर 30 जून रोजी 41 आमदारांनी अजित पवारांना अध्यक्ष मानलं व निकाल देताना संख्याबळ लक्षात घेण्यात आलं। सचिवालयातील कागदपत्रांचाही निर्णय घेताना विचार करण्यात आला। तर पक्ष घटना, नेतेपदाची रचना आणि विधिमंडळाच्या बहुमतावर पक्ष ठरविण्यात आलाय। 30 जून नुसार अजित पवार यांना अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे। तर अजित पवार हे अध्यक्ष होतात तरी अजित पवारांची निवडणूक ही पक्षांच्या घटनेनुसार झालेली नाहीये असे देखील नार्वेकर यांनी म्हटले। 29 जून पर्यंत कोणीही शरद पवारांच्या अध्यक्षपदाला आक्षेप घेतला नव्हता। 30 जून रोजी शरद पवार पार्टी अध्यक्ष आहेत आणि अजित पवार अध्यक्ष असे 2 क्लेम करण्यात आले। दोन्ही पार्टीने राष्ट्रवादी घटनेनुसार अध्यक्ष निवडले गेले आहेत असा दावा यावेळी करण्यात आलाय। यावेळी राहुल नार्वेकर यांनी सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसकडे अजित पवार यांच्याकडे जाणार असे संकेत दिले होते। विधिमंडळात बहुमत कुणाचा हा एकमेव निकष गृहीत धरणं शक्य आहे। अजित पवारांना 41 आमदारांचा पाठिंबा आहे, तसेच नागालँड मधील आमदारांनीही त्यांना पाठिंबा दिलाय। तर शरद पवार गटाने बहुमत असल्याचा दावा केलेला नाहीये असे नार्वेकर यांनी यावेळी म्हटले। जमीन में निवेश करो, जमीनदार बनो। सोलापूरकर आपण खुली जागा घेण्याचा विचार करताय, तेही अत्यंत कमी दरात आणि महानगरपालिका हद्दी, तर मग चिंता कशाला। जमझम पार्क आपल्या परिवारासाठी घेऊन आली आहे नई जिंदगी परिसरात तब्बल 3 एकरचा ओपन प्लॉटचा खजिना। प्रशस्त रस्ते, अंतर्गत ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, शाळा कॉलेजेस हे जवळ, 24 तास रहदारीचा परिसर, तसेच 80 फूट व 200 फूट रोड लगत विमानतळ जवळच असणारा हा भव्य प्रकल्प। आता मी नावाचा मालक नाही तर जमिनीचा मालकही होणार, तेही जमझम पार्क सोबत। बुकिंग सुरू। संपर्क 99 60 82 52 92।